ट्रान्झिशन म्हणजे प्रॉपर्टी आणि ट्रान्झिशन डिले वगैरे हे प्रॉपर्टी तुम्हाला इथं अप्लाय करायचे, फिक्स शो करायचे मला. तर आपण चेक करू आता याची एक एक. सर स्क्रीन दिसत नाही सर. दिसत नाहीये का? ओके, आता दिसते का? हॅलो. हा येस सर. ओके, तर आपण या बॉक्सच्या वरती आपण त्याचे ट्रान्झिशन प्रॉपर्टी चेक करू आता एक एक. आता मी इथं हाईट विड्थ दिलेली आहे बॉक्सला 200. मी त्याच्या वरती बघू आपण हाईट विड्थ वाढवून ठेवू. विड्थ मी काय करतो त्याला 300 आणि हाईट 300. एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये म्हणजे ते त्याची चेंज होती ती स्टेट, एकदम झटका मारून जाते ओव्हरवरती. हे कळते? हॅलो. येस सर. हा सर. येस सर. तर आपल्याला त्याला स्मूथनेस आणायचं आहे, त्याचा टायमिंग फंक्शन वगैरे लावून ट्रान्झिशन प्रॉपर्टीचे त्याला स्मूथनेस नाही आणायचं. त्याला एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये ज्यावेळेस चेंज होत असेल त्याला आपण ते ट्रान्झिशन प्रॉपर्टी अप्लाय करून बघू आपण. आणि त्याला बॅकग्राऊंड कलर पण आपण इथं चेक करू. बॅकग्राऊंड कलर ग्रीन. ओके, बघू आपण. पण ते एकदम झटका मारून जातोय, काहीच कळत नाही तिथं आपल्याला. तर तुम्हाला आता मी ह्याच्यामध्ये आधी विड्थ बद्दल घेतो. ओके, त्यामध्ये आपण काय बघू आधी, सेपरेट प्रॉपर्टी ट्रान्झिशनची. ट्रान्झिशन प्रॉपर्टी म्हणल्यावर त्याला हाईट आणि विड्थ द्यायचे किंवा ऑल, ह्या तीनच प्रॉपर्टी यूज होतात. बाकीच्या मग तुम्ही नन वगैरे यूज करू शकता, बाकीची गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलचे एक सांगतो मी. तर आधी आपण विड्थ वरती काम करून बघू. विड्थ आता इथं काही तुम्हाला चेंज कळणारच नाही, कारण इथं आपण ऑलरेडी ओव्हरवरती विड्थ लावून ठेवलेली आहे. हे तुम्हाला सेपरेट प्रॉपर्टी सांगण्यासाठी एक मी विड्थ ठेवली. त्यानंतर आपल्याकडे असते त्याच्यामध्ये ड्युरेशन, ते आपण बघू. ट्रान्झिशन ड्युरेशन, तर आपण त्याला 2 सेकंद लावू. इथं तुम्हाला लक्षात आलं नसेल, इथं तुम्हाला सांगतो नंतर कसं आहे इथं. हे मी विड्थ साठी केलेलं आहे. म्हणजे मी त्याला ट्रान्झिशन ड्युरेशन हे लावली प्रॉपर्टी 2 सेकंद. तो लिनियरली जातोय. लिनियरली म्हणजे कॉन्स्टंट मूव्ह होते फॉरवर्ड आणि कॉन्स्टंट बॅक साईडला येते तो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आपली ट्रान्झिशन डिले. आपण त्याला 1 सेकंद जास्त होईल, म्हणजे ते 1 सेकंद नंतर चालू होईल. ओव्हर केल्यावर 1 सेकंद नंतर तो बॅकला आला. त्याला का लक्षात त्याच्यामध्ये? येस सर. इथं काहीच नाही, मी विड्थ तिथं ओव्हरवरची काढून टाकली.
आणि त्यानंतरची आहे आपली प्रॉपर्टीच्या मध्ये सर ते ट्रान्झॅक्शन डिले समजलं नाही. आता ठीक आहे, काढतो ते डिले वाली कमी करतो. सेव्ह केली मी. आता ओव्हर केल्या तर लगेच ते ऍनिमेशन चालू झालं. त्याला कोणती लावली ते ट्रान्झॅक्शन ड्युरेशन 2 सेकंद. येस. हा, ते 2 सेकंदाच्या याच्यामध्ये तो वर्क करतोय. पण मला जर ओव्हर केल्यावरती हे थोड्या वेळाने चालू करायचं आहे, 1, 2 किंवा 3 सेकंदानंतर हे मला ऍनिमेशन स्टार्ट करायचं आहे ओव्हरवर. ओके. हा. तर आता मी त्याला काय करणार, इथे मी 1 ट्रान्झॅक्शन सेकंद डिले. ठेवलेला आहे. हा, डिले करायचा म्हणजे थोडासा वेळ लावायचा, थोडं 2 सेकंद ठेवतो इथं. ओके, आता मी त्याच्यावर ओव्हर केलतो, ते चालू होणारच नाही, थोड्या वेळाने 2 सेकंदानंतर चालू होईल. झालं. सर हे आपल्याला फायदेशीर राहणार नाही ना. नाही, काही गोष्टी आता तुमचं प्रोजेक्ट अनुसार तुम्हाला डिले पण काही गोष्टी अॅनिमेशन मध्ये दाखवायच्या असतात, त्यासाठी असते. म्हणजे तुम्हाला कशाबद्दल फायदेशीर नाही सांगताय? म्हणजे माझं म्हणणं की आपण हॉवरचा इफेक्ट देतो ना, हा, त्याच्यावर तो गेला कर्सर की तो लगेच ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. आपण त्याला डिले करत आहे, म्हणजे डिलेचा यूज काय मला तेच कळत नाही. म्हणजे ते प्रोजेक्ट अनुसार तुम्हाला आता प्रोजेक्ट मध्ये कोणती आता येऊ शकते ना भविष्यात ते. ओके, ठीक. एकाच प्रकारचं ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टी नाही दिले, तर तुम्हाला कोणती गोष्ट काही दाखवायची असेल तर त्यावेळेस ती यूज करू शकता तुम्ही. ओके, ठीक. डिलेचा जास्त उपयोग होत नाही. हा. मला 1-2 वेळेस उपयोग झाला माझ्या वेळेस, पण ते क्वचित यूज होतं, माहिती राहावं त्यामुळे मी सांगितले ते ओके. प्रॉपर्टी पाहिजे माहिती. आता 2 सेकंदानंतर ते स्टार्ट होईल. तुम्हाला जर त्याची शॉर्ट हँड प्रॉपर्टी सांगितल्या तर त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, त्यासाठी मी डिले पण सांगून टाकतो. येस सर. त्यानंतर आहे आपण कोणती बघितली होती यानंतर? प्रॉपर्टी झाली, ड्युरेशन झाला, डिले झाला, आता टायमिंग फंक्शन आहे. तर इथं मी काय आलो आता टाकतो प्रॉपर्टी ट्रान्झिशन टायमिंग फंक्शन आहे. क्यूबिक बिजर वगैरे तुम्हाला शेवटी सांगतो मी. याच्यामध्ये आता मी काय बघतोय, मला एक लिनियर दाखवतो. लिनियर आपण आताच बघितली होती, तुम्ही द्या न द्या ते बाय डिफॉल्ट लिनियरच घेते. त्याच्यात ठेवली डिले. हा, डिले प्रॉपर्टी पण टाकू ना. डिलेचं कमेंट केली मी. आपण चेक करू आता. कॉन्स्टंट गेली, कॉन्स्टंट आली लिनियर. आणि त्याच्यानंतर एक आहे अजून, त्याच्यामध्ये बघा फरक काय. जी आपली सुरुवातीला होती नॉर्मल, जी स्पीड मध्ये होती ती होती. हॅलो हॅलो. हा सर. आणि त्याच्यानंतर आहे इन वाली, म्हणजे ज्यावेळेस तो सुरुवातीला स्टार्ट होतो, इन होतोय ऍनिमेशन मध्ये, इन करतोय त्यावेळेस ते स्लो जाणार आणि नंतर तो येताना बघा. आता इथं आपल्याकडं इथं दिसेल का नाही की, पण त्याचा मिनिंग असाच आहे. आता बघू आपण चेक करू. टाइम वगैरे लावा लागेल. हे सुरुवातीला दिसलं का? थोडं म्हणजे थोडं कॉन्सन्ट्रेट करा त्याच्यावरती. सुरुवातीला मी त्याच्यावर ओव्हर केल्यावर हा सर. फास्ट मध्ये जाते बघा, आणि नंतर हे स्लो मध्ये जाते, नंतर बघा फास्ट, नंतर गेला बघा फास्ट. हो सर. हे खूप मोठे सारे म्हणजे जर ज्यावेळेस तुमचं बिग अॅनिमेशन वगैरे गोष्टी राहतील ना, त्यावेळेस हे इज इन, इज आउट आणि इज इन आउट असे ह्या तुम्हाला ह्या टायमिंग फंक्शन तुम्हाला तिथं त्याचं व्हिज्युअलायझेशन होऊन जाते पटकन. तर त्यानंतर आहे
आउट वाले. म्हणजे तो ज्यावेळेस आउट होणार आहे त्याच्या आधी तो थोडं स्लो होऊन जाईल. वापस येताना पण स्लो झाला थोडं. त्यानंतर आहे इज इन आउट. इज इन आउट म्हणजे सुरुवातीला आणि लास्टला तो स्लो होणार, पण इन बिटवीन तो फास्ट होणार. आता इथे आपल्याला कळणार नाही त्याची, आपण त्याची विड्थ काय करू, 100% करू. शेवटचं तुम्हाला थोडस दिसलं बघा, नंतर शेवटी हे आलं का लक्षात? हॅलो, तर हे समजलं नाही थोडं परत एकदा. सांगता का सर? हे इज इनचं कळालं नाही का? हा सर. ओके, ठीक आहे, सांग. आपण ते वेबसाईटलाच जाऊ नंतर. त्यानंतर एक आहे, ते सांगतो तुम्हाला लगेच. स्टेप्स म्हणून असते, ते स्टेपचं बघू आपण आता. हो हो, सांगतो तेच सांगतो. स्टेपचं एक तुम्हाला लक्ष द्यायला, म्हणजे तिथं आपण इन आउटच्या वेबसाईटला जाऊन चेक करू आपण. क्युबिक डिझरची एक असते ना, त्या वेबसाईटवरती आपण चेक करू आपण. हे स्टेपचं, हे स्टेप मध्ये इथं बुकमार्क करून ठेवली आहे की सापडते का नाही बघू आपण. इथं आलं की तुम्हाला सापडून जाईल. आता आपल्या इथं कोणते, हा तुमचा स्काय ब्लू टाईप आहे, थोडासा डार्क, त्याच्यावरती लक्ष ठेवा. आता हे इज आहे. मी ज्यावेळेस गो करतोय तिथं आपण सेकंड वाढून बघू, सेकंड वाढून घेतो एखादी थोडी त्याची, 2 सेकंड ठेवू. आता मी इज वरती क्लिक केलंय, हे लिनियर आहे, हे इज इन आहे, हे इज इन आहे आउट आहे, आणि हे इज इन आउट आहे. इज वरती बघू आपण काय होते. मी गो करतो आणि लक्ष ठेवा. आता बघा ते कसं, ह्या शेवटचा बॉक्स आहे ना, त्याच्यावरती लक्ष. म्हणजे तो कॉन्स्टंट मध्ये आहे, पण थोडा फास्ट आहे. हा तुमचा पिंक कलर आपला नाही, तो इथं आपण जे सिलेक्ट केलं त्याच्यावरती बघा. ज्यावेळेस लिनियर वरती बघू आपण आता, थोडीशी त्याची होय. काय म्हणतात त्याला, पाण्याची कॅपॅसिटी थोडीशी हे झालेली, डाऊन. आणि इज मध्ये ती काय होती, थोडीशी फास्ट होती. आता इज इनचं लक्षात आहे बघा. ज्यावेळेस तू इन करणार आहे अॅनिमेशन मध्ये, तो थोडासा स्लो होईल, नंतर फास्ट. आलं का लक्षात आहे? हो सर. हा, हो सर. हे असाच प्रकार आहे. आणि ज्यावेळेस आउट होतोय, ज्यावेळेस तो आता अॅनिमेशन एंड होणार आहे, संपणार आहे, त्यावेळेस तो एकदम स्लो होईल. आता बघू आपण आउट वरच. आता सुरुवातीला बघा फास्ट आहे, आउट होणार म्हणजे तो स्लो झाला. आलं का लक्षात इथं? हो सर. आणि इज इन आउट म्हणलं तर इन आणि स्टार्टिंग आउट, आणि हा, इन आणि आउट होताना तो स्लो राहणार, पण इन बिटवीन तो फास्ट राहणार. हे असं. हे आलं का लक्षात? हो सर. अजून कोण म्हणत ते इथं लक्षात येत नाही? आलं लक्षात सर. आलं ना? अजून कोणाला काही प्रॉब्लेम याच्यात नाही ना? कोणाला काही नाही सर. नाही ना? आणि क्युबिक बिझर म्हणजे हे पण ह्याच सर्व आपण प्रॉपर्टी वापरतो. लिनियर ही बाय डिफॉल्ट आहे का? लिनियर हा, लिनियर लिनियर येत नाही, तो इज येतो. लिनियर म्हणजे थोडं त्याची स्पीड बघितली तर स्लो असते, पण इजची तो आपण चेक केला ना सुरुवातीला. बाय डिफॉल्ट लिनियर असतो का म्हणून? हा, लिनियर नाही, इज येतो, इज. ओके सर.
हे स्टेपचं पण लक्षात आलं ना? हो सर. ठीक आहे. आणि क्युबिक बेजर म्हणजे हे तुम्हाला अशीच एक प्रॉपर्टी आहे, ती पण सांगून टाकतो. ती कोणी वापरत नाही, ती वापरणार गेलं तरी ठीक आहे. आपण जी आता वेबसाईट बघितली ना, हीच कॉपी करू आपण. म्हणजे इथं तुम्ही त्याचे टायमिंग कॅल्क्युलेट करू शकता. इथं तुम्हाला चार चार स्टेप मध्ये टाकावंच लागेल तुम्हाला इथं. हॅलो. हा सर. हा सर. ह्याचा तेवढा काही उपयोग कोणी करत नाही शक्यतो. ह्या वरच्या 3-4 प्रॉपर्टीचा उपयोग करतात, जास्तीत जास्त लिनियर आहेत, हे कोणी वापरत नाही. तर तुम्हाला जर स्वतःच काही दाखवायचं असेल तर तिथं तुम्ही ते टायमिंग फंक्शन टाकू शकता तुम्ही स्वतःची. सुरुवातीला 0.17 आहे, नंतर 0.67 आहे, 0.83 आहे, 0.67 आहे. जे जे टायमिंग फंक्शन टाकले, आता सुरुवातीला 0.17 होता, थोडासा स्लो जाणार, नंतर तो थोडासा जास्त आपण दिले ना व्हॅल्यू त्याची 6-7, नंतर 8-3 दिली थोडं मध्ये, तिथं बघितलं का इथं आल्यावर थोडस अजून स्लो होतो. बघा इथली ह्या साईड. हे झाली ट्रान्झिशन टायमिंग फंक्शन. ओके. तर आता आपण ह्या प्रॉपर्टी आपण किती, म्हणजे आपल्याला किती द्यावं लागले इथं, इथे 1 लिहावं लागली विड्थ साठी, आणि इथं आपल्याला ड्युरेशन साठी लिहावं लागली, डिले साठी 1 लिहावं लागली, डिले आणि टायमिंग शेवटी फंक्शन 4 लिहावं लागले आपल्याला हे टायमिंग फंक्शन. जसं तुम्ही आता पॅडिंग लेफ्ट राईट टॉप राईट बॉटम लेफ्ट अशी शॉर्ट हँड प्रॉपर्टी माहिती आहे ना त्याची तुम्हाला? येस सर. डायरेक्ट डायरेक्ट पॅडिंग जे काही 10 टॉप 10 पुन्हा 20 30 40 असं 40 वगैरे जे काही देतात तुम्ही. तर त्याच प्रकारे आपण याची शॉर्ट हँड प्रॉपर्टी बघणार आहे. येस सर. आता मी हे इथं विड्थ साठी बघितलंय. आता मी जर इथं विड्थ आता हाईट जर ऍड केली मी इथं, त्याची हाईट मी काय करतो, 300 पिक्सल ठेवून देतो. आता बघू आपण हाईटला ती ॲनिमेशन प्रॉपर्टी लागते का बघू आपली. येस. लागली का हाईटला? झटका मारते ना ते डायरेक्ट. येस. म्हणून मी तिथं तुम्हाला आताच कळणार नाही म्हणलं सुरुवातीला इथं विड्थचं. मी इथं हाईट टाकली, पण इथं मी फक्त विड्थ ठेवली आहे, त्यामुळे लागली नाही. आपण इथं पण काय बघू, थोडीशी वाढवून ठेवू. आता बघू अजून इतकं करू त्याच्यामध्ये, एकदम झटक्यामध्ये आली बघा ते टायमिंग फंक्शन घेतली. येस. तर आपल्याला इथं पण त्याला हाईटला पाहिजे, तर आपण इथं काय करू शकतो, शॉर्ट हँड मध्ये कॉमा देऊन HEIGST. ओके. आता बघू आली का आता? येस सर. हो सर. तर प्रॉपर्टी ही महत्वाची आहे सुरुवातीला, त्यानंतर ड्युरेशन तुम्हाला किती ड्युरेशन मध्ये ठेवायचं आहे, पुन्हा डिले आहे, मग टायमिंग फंक्शन हे आपल्याला त्यांच्या प्रीडिफाईंड फंक्शनॅलिटी आहेत त्या मिळून जातात आपल्याला. तर आता आपण याची शॉर्ट हँड बघू आपण. तर आता मी इथं काय करू शकतो, हाईट विड्थच्या ऐवजी इथे मी काय टाकू शकते, ऑल. ऑल. ऑल मध्ये बॅकग्राऊंड कलरचं पण राहिलं ना तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. इथं आपण काय करू, टाकले नाही तर बॅकग्राऊंड कलर आपण. ठीक आहे.
आपण पुढे जाऊन नंतर सांगतो त्याची शॉर्ट हँड झाल्यावर याच्यातच नको. एक मिनिट. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आपण बॅकग्राऊंडचं नंतर सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. त्याला काय नाही, ट्रान्झिशन बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण नंतर बघू. आपण शॉर्ट हँड मध्ये टाकून बघू त्याला. तर आपल्याला ह्या इथं हाईट विड्थ मध्ये तर कळून गेला ना तुम्हाला हे Yes, ऑल sir. आणि हाईट विड्थ मधलं तर मेन डिफरन्स. हॅलो सर आवाज ब्रेक होत आहे सर. हॅलो हॅलो. हॅलो. हा सर. आता येते का नाही? मी थांबलो. हा, आता येतंय. आता येतोय क्लिअर? हो सर. Yes, sir. तुम्हाला इथं हाईट विड्थ मध्ये तर कोण गेलं ना ऑल आणि हाईट विड्थ. जर तुम्हाला विड्थ वरतीच लावायची असेल तर इथं तुम्हाला ऑलच्या ऐवजी तुम्हाला विड्थ लावाय आणि जर हाईट साठी पाहिजे तर हाईट किंवा ऑल लावले तर ते सुरुवातीला लागून जाईल. तुम्ही मग इथं हाईट विड्थ कोणती वरती कोणता इफेक्ट ठेवले तरी चालेल किंवा अजून कोणता तुमचा फोकस असेल किंवा अजून दुसरे कोणते ह्याच्यावरती तुम्हाला अॅनिमेशन जर दाखवायचं असेल हो. त्याच्यावरती तुम्ही हे टाइम फंक्शन यूज करून तुम्हाला दाखवू शकता तिथं. तर आपण याची शॉर्ट हँड बघू आधी. एक ट्रान्झिशन सुरुवातीला ट्रान्झिशन शॉर्ट हँड प्रॉपर्टी लिहिताना तुम्हाला कोणती पाहिजे? पहिल्यांदा ट्रान्झिशन प्रॉपर्टी ही ऑल लावली मी. त्यानंतर तुमचं येते ते ड्युरेशन. हॅलो. हा सर. त्यानंतर येतोय तुमचा टायमिंग फंक्शन. मी इझी न आउटच ठेवतो, मी दरवेळेस वापरतो. आणि त्यानंतर येते तुमचा डिले. आपल्याला यात वापरायची गरजच नाही पडणार तुम्हाला इथं. सर बॅकग्राऊंड कलर केला. तर ह्या तुम्हाला वापरायची गरजच नाही पडणार नंतर कधी. शॉर्ट हँड प्रॉपर्टी मध्येच तुमचं सर्व काम होऊन जाणार आहे. म्हणजे आपल्याला किती लाईन वाचल्या आपल्या त्याच्या? 4 लाईन तर वाचून गेल्या आपल्या. ओके. आपण हे कमेंट करून बघू आधी काय कसं होते ते. ओके. झाली एवढी. आता ज्यावेळेस आपण ट्रान्झिशन प्रॉपर्टी लावली शॉर्ट हँड मध्ये ऑल 2 सेकंड इझी नाउ टायमिंग फंक्शन आणि डिले शेवटी दिला 2 सेकंड. डिले इथं जरी कुठे दिला तुम्ही तरी ते वर्क करते. हॅलो हॅलो. येस सर. मी डिले कुठे जरी दिला तरी ते वर्क करते. पण पहिली प्रॉपर्टी त्यानं टायमिंग फंक्शन मध्ये कोणती घेणार? ती ड्युरेशन वाली कॅच करणार. ड्युरेशन वालीच तो कन्सिडर करणार, त्यानंतर डिले वाली करणार. येस सर. असं आहे. मी हे इथं कुठेही टाकू शकतो पण सिक्वेन्स हीच आहे अशी. हो सर. 2 सेकंड नंतर. ओके. आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर पण आपला इथं काय होतो थोडासा तो कन्वर्ट होताना दिसतोय एका स्टेट मधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये येस कलर मध्ये Yes, जाताना. तर ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून काही आणि जर तुम्हाला इथं पाहिजे असेल तर तुम्ही इथं लिनियर वगैरे वापरू शकता किंवा स्टेप्स मध्ये. स्टेप्स कोणी वापरलं तर राहत नाही पण रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही असं 5 ह्याच्यामध्ये किंवा 2 ह्याच्यामध्ये किंवा 4 तुम्हाला 7 पाहिजे 7 स्टेप मध्ये पाहिजे तर 7 मध्ये पण तुम्ही ते टाकू शकता इथं. ओके.
येस ठीक आहे. येस सर. आणि याच्यामध्ये काही नाहीच तेवढं आता. थांबायचं का घ्यायचं का पुढे अजून काही थोडस? हॅलो. हा सर घ्यायचं म्हणजे बाकीच्यांची. ओके. तुम्हाला ते ह्याचे सांगून ठेवतो मी, ट्रान्झिशन प्रॉपर्टीचे. त्याचे बेसिक काय आहेत, किती प्रकार आहेत ते सांगून देतो आधी. सॉरी, ट्रान्झिशन मतलब ट्रान्सफॉर्म. ट्रान्सलेट प्रॉपर्टी बघू आपण आता. त्याच्यामध्ये सांगतो, त्याच्यामध्ये तुम्ही हे शिकला आपण, पोझिशन शिकली आहे ना तुम्ही? हॅलो. येस सर. हा सर. पोझिशन मध्ये तुम्हाला एक बॉक्स असतो, त्या कसं सांगितले तुम्हाला, बॉक्स 2 बॉक्स एक्झाम्पल मध्ये घेऊन सांगितले ना, त्यावेळेस हो तुम्ही सर. वापरला असता शिकवलंय, बघा, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट. तर आपण त्याच्यामध्ये सेंटर काढण्यासाठी हं? सेंटर करण्यासाठी हा हा येस येस. तर आपण त्याचे ट्रान्सलेट बघणार आहे. ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट ही आपण ते प्रॉपर्टी यूज करतो. तर आपण बघू आपण ट्रान्सलेट किती किती प्रकारची यूज करू शकतो. बेसिक सांगतो. ट्रान्सलेट मध्ये आपण आता सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण रोटेट आहे, स्केल आहे आणि स्क्यू, हे 3 प्रकार येते 2D मध्ये, आणि तसंच ते 3D प्रकार येते. आता तुम्हाला 2D मध्ये याच्यामध्ये आपण त्याचे बेसिक किती आहेत प्रकार ते बघून घेऊ फक्त. आता त्याच्यामध्ये आहे स्केल. स्केल म्हणजे काय होते, त्याचं दुप्पट करू शकता त्याची स्केल तुम्ही, दुप्पट किंवा तिप्पट, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. आता माझी 10 आहे हाईट विड्थ, तर त्याची स्केल करून मी काय करणार, 20 किंवा 30 असं करू शकतो मी. त्याची स्केल मल्टिपल करू शकतो त्याला मी, हे त्याला स्केल मध्ये. ते तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये वापरू शकता, एक्स आणि वाय मध्ये, एक्स कॉमा वाय डायरेक्शन मध्ये. तसाच प्रकार आहे नंतर स्केल. इथं स्केलच्या नंतर मी डायरेक्ट पॅनल थिसिस देऊन त्याच्यामध्ये आत एक्स आणि वाय हे टाकले, त्याचे काय म्हणतात, त्याचे पॅरामीटर. हॅलो. येस सर. तर त्याच्यात इथे पण तसंच इथे टाकून बघू आपण एखादी. आज सांगणार नाही तुम्हाला ते, फक्त मी आपण त्याच्यात तिथं बघू. स्केल इथं तुम्हाला लक्षात येईल, इथं एक्स वायचं सांगताना मला हे स्केल इथं दिसते तुम्हाला. फरक काय, इथं मी स्केल लिहिला आणि एक्स लिहिला इथं स्केलच्या नंतर. हो सर. पण इथं मी दोन्ही एक्स वाय असताना लिहिलं नाही बघा. इथं तुम्हाला स्मार्ट ब्राउझर हे आपला एडिटर, त्यामुळे तुम्हाला कोण जाईल इथं. आणि त्याच्यामध्ये आपण एक्स कॉमा वाय असं टाकू शकतो. हे एवढंच इथं ह्याच्यासाठी दाखवलं की ज्यावेळेस तुम्ही एक्स आणि वाय मध्ये देणार असाल त्याची ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी, त्यावेळेस तुम्हाला ती द्यायची गरज नाही. जर तुम्हाला सिंगल किंवा एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये जर द्यायचं असेल तर तिथं काय लिहावं लागेल आपल्याला,
एक्स मध्ये जर जायचं असेल स्केल, तर त्याच्या बाहेर आधी कॅपिटल एक्स ठेवावं लागेल तुम्हाला आणि आत तुम्हाला एक्स. त्यानंतर आहे तुमची सिमिलर वाय. याच्यावर आपण एक्झाम्पल बघणार आहे. खूप चांगले चांगले एक्झाम्पल ठेवलेत मी काढून. त्यानंतर आहे आपल्याकडं ट्रान्सलेट मध्ये आहे आपल्याकडं स्क्यू. तो अँगल मध्ये वर्क करत होतो, रोटेट आणि स्क्यू दोन्ही पण. स्क्यू मध्ये सिमिलर प्रकार आहे, त्याच्यात काहीच फरक नाही. त्याच्यामध्ये पण तुम्ही एक्स कॉमा वाय किंवा असं पण लिहू शकतो. इथं अँगल आहे ना तो डॅश समजावून तुम्हाला अँगल इथं. ठीक आहे. त्यानंतर आहे स्क्यू एक्स. कॅपिटल त्याच्यामध्ये एक्स सेम प्रकारे. आणि कोणती सांगितली ते तुम्हाला मी तिसरी? हॅलो, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट मध्ये तिसरी कोणती म्हणलं होतं? रोटेट. रोटेट, राईट. एकाच लक्ष आहे का, बाकीचं नाही? हॅलो, त्यानंतर आहे आपली रोटेट. अँगल ठीक आहे, पण याच्यामध्ये कमेंटच करणार आहे कसे. तर त्या रोटेट मध्ये कसं लिहिणार आपण ते? तिथं रोटेट नाही लिहिणार तिथं. तर आपण बघू एक्झाम्पल मध्ये जाताना. तुम्हाला आधी इथे प्रॉपर्टी सांगून देतो. ट्रान्सलेट आपल्याला काय पाहिजे? एक्स वाय कॉमा वाय. त्यानंतर आहे कॅपिटल. त्यानंतर इथे पण सिमिलर प्रकार आहे. ठीक. तर हे एवढे प्रकार हे 2D चे आहेत. हे 2D आणि 3D ह्याच्यामध्ये. हे 2D चे सांगा, 3D चे नंतर बघू आपण. काही फरक नाही आहे, तसंच सेमच आहेत सर्व. तर हे आपण बघू नंतर. ह्याच्यामध्ये काही आहे का तुम्हाला प्रॉब्लेम? ट्रान्झिशन मध्ये काही नाही, एकच प्रॉपर्टी शिकवली तुम्हाला, फक्त त्याची सेपरेट आणि कोणती शॉर्ट हँड सांगितली. शॉर्ट हँड, कंबाईन नाही. इंटरव्ह्यू मध्ये जो क्वेश्चन विचारला तर कंबाईन म्हणलं तर प्रॉब्लेम होतो. तुम्हाला शॉर्ट हँड प्रॉपर्टी सांगा, शॉर्ट हँड सांगा म्हणलं तर शॉर्ट हँड प्रॉपर्टी सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. काय अजून ह्याच्यात? हॅलो, नाही सर. वाटलं तुम्ही इथे 2-4 एक्झाम्पल बनवून बघा वेगवेगळ्या प्रकारचे. सर हे आपण कुठं कुठं यूज करू शकतो? आपण एक्झाम्पल घेणार आहे ना, मी तुम्हाला सांगितलं घेणार आहे म्हणून. पण एक खूप ऑलमोस्ट छान आहेत माझ्याकडे काढून ठेवले आहेत, तुम्हाला तिथं कळून जाईल. नाही, पण आजपर्यंत ज्या डिझाईन केल्या ते त्यामध्ये बटनला आपण घेऊ शकतो. बटनला आपण इथं आपण दाखवू तुम्हाला. ट्रान्झिशन आपण इथं यूज केली आहे वाटतं. एक मिनिट.
इथं केलंय ना आपण यूज. इथे यूज केली वाटतं आपण. सुरुवातीला स्टॉपला बटन आहे होता ना एक. हे काय इथं बघितले का तुम्ही? डाउनलोड इन्फो नावाचा बटन होता आपल्याकडे. हॅलो. हा सर. हा, त्याच्यावरती आपण काय लिहिलं इथं? याच्यावर लिहिली वाटतं नाही. इथं खाली लिहिलं असं. इथं लिहिलं. हा, इथलं दाखवतो. इथं दिसतंय तुम्हाला हा डाउनलोड. येस सर. तर ह्या डाउनलोड आपला कोणता आहे शिक्षण? केकवाला शिक्षण आहे. तर आपला इथं फुटर आहे. नाही, आपण हे एकाच कॉमन मध्ये ठेवलं वाटतं फीचर सेक्शन याच्यामध्ये. तर कॉमन ठेवली आपण. काय प्रॉपर्टी फ्रूट केकवाला इथं लिहिलीच नाही आपण. तर त्याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसते का लिहिलेली? हॅलो गजल. येस सर. हा, आता मी ते ट्रान्झिशन प्रॉपर्टी कुठे दिली हो? ओव्हर अँकरला. मध्ये दिली नाही. ओव्हर मध्ये दिली नाही. डाउनलोड इन्फो मध्ये अँकर टॅग आहे, त्याला दिली मी तिथं. पण मला ते ओव्हर वरती दाखवायचा इफेक्ट. पण मी ते कशाला दिली? आपल्या नॉर्मल सीएसएस टाइप सिलेक्टरला दिली, आपल्या त्या अँकर टॅगला. येस. पण इथं ओव्हर वरती द्यायची नाही कधीच. हे प्रॉपर्टी काढून अशी चुकी कधीच करायची नाही, इथं टाकून द्यायची. मग ते वर्क का केलं नाही असं ते लक्षात, म्हणजे तुम्हाला लक्षातच येणार नाही वर्क करत नाही. ते ओव्हर वरती इफेक्ट लावायचंच नाही. ज्या गोष्टीवरती आपल्याला अॅनिमेशन पाहिजे किंवा त्याला टायमिंग फंक्शन वगैरे पाहिजे, त्याच टाईप सिलेक्टरला किंवा क्लासला आयडीला तिथंच द्यायची ती. आणि त्याच्या वरती ते आपण हाईट विड्थ किंवा जे काही आपल्याला स्ट्रक्चर बॅकग्राऊंड कलर वगैरे आपल्याला शो करायचं आहे, बॉर्डर वगैरे. इथं बॉर्डर बघितली का तुम्ही? 2 पिक्सल सॉलिड व्हाईट कलरची आहे. पण इथं काय 2 पिक्सल सॉलिड कोणता आहे? तो रॅडिश कलर आहे. येस. बॅकग्राऊंड कलर पण रॅडिश आहे. आणि इथं काय बॅकग्राऊंड कलर आपण ट्रान्सपरंट ठेवला, म्हणजे काही दिलाच नाही इथं. तर इथं इफेक्ट कसं दिसणार आहे आपल्याला? तो टायमिंग हे पण हे असं. किंवा इथं सुरुवातीला पण इथं वापरले बघा. इथं पण ट्रान्झिशन प्रॉपर्टीज यूज केली ना आपण ओव्हर वरती. त्याचं ओव्हर वरती आपण चेक करू इथं लगेच. ओव्हर इथं आलं, चेक करू.